ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। 4 प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थैथै नाचतोय। महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरू आहे। हाकेंचा सोलापूरातून पलटवार। राज्यातील ओबीसी आरक्षण संपलेलं आहे। आरक्षण संपलं की नाही हे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं पाहिजे। राज्यभरात मनोज जरांगे जात पडताळणी समितीवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे। राज्य सरकारने कुणबी समाजाला लागू केलेल्या ओबीसी आरक्षणाच्या दाखल्यावरून पुन्हा राजकीय वातावरण चांगलंच तापलं। उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाची हाक देत पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू केलाय। त्यात सोलापूर दौऱ्यातून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर हल्लाबोल केला। आता जरांगे पाटील यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याकडून पलटवार केला जात आहे। लक्ष्मण हाकेंनी सोलापुरातील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत त्यांनी आमदार प्रसाद लाड यांच्यावरती जोरदार टीका केली। राज्यातील ओबीसी आरक्षण संपलेलं आहे। आरक्षण संपलं की नाही हे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं पाहिजे। राज्यभरात मनोज जरांगे जात पडताळणी समितीवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे। महसूल मंत्र्यांना मी गिणत नाही हे दाखवतायत। ही दहशतवादाची भाषा आहे। ओबीसी नेते यांना सांगणं आहे की आरक्षण संपलंय आणि तुम्ही काही बोलायला तयार नाही। शासन करते जमातच ओबीसी म्हणून निवडून आलेत, मग मूळ ओबीसी कुठे आहेत असा सवाल लक्ष्मण हाकेंनी उपस्थित केला। ओबीसीच्या जागा या मराठा कुणबी यांनी घेतल्या आहेत, त्यामुळे ओबीसीचे आरक्षण संपलेलं आहे। कुणबीचे 4 प्रमाणपत्र रद्द झाले आहेत तर जरांगे थैथै नाचतोय। मुख्यमंत्र्यांची आय माय काढली जाते। तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, महसूल मंत्र्याच्या व्यंगावर बोलताय। राज्यातील पुरोगामी कुठं गेलेत हा वर्णवाद नाही का असा सवाल हाकेंनी केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर देखील हे बोलतायत। केवळ ओबीसींवर नाही, ओबीसी नेत्यांवरही बोलत आहेत। महाराष्ट्रामध्ये अत्रे आणि ठाकरेंची भाषा बघितली, पण जरांगे नावाच्या माणसानं असली भाषा आणली आहे। विखे पाटील, उदय सामंत किती वेळा तुम्ही त्याला भेटायला जाणार? शिरसाटचे 250 कॉल होते असं म्हणतोय। याचा अर्थ बाकीच्यांना मतांचा एक अधिकार आणि त्याला जास्त आहे का असं म्हणत हाकेंनी जरांगे पाटलांवर टीका केली। शिक्षकाची नोकर भरती निघाली आहे। कटिंग लिस्टमध्ये लोकांना 10% ही जागा मिळणार नाही। कुठलाही रोस्टर तुम्ही सांगताय। महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरू आहे। आज ओबीसीचे आरक्षण संपलं। दलित बांधवांनी आमच्यासोबत यावं। आज आम्ही जात्यात आहोत, उद्या तुम्ही असणार असं हाकेंनी म्हटलं आहे। अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। हा पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं। आमचा हा आक्रोश आहे। आता ओबीसीच्या लोकांना कळायला लागलेला आहे। ओबीसीची माणसं, मुख्यमंत्री महोदय तुम्ही म्हणता ओबीसी आमचा डीएनए आहे, तर मग ओबीसीचं आरक्षण संपलंय का राहिलंय? 4 प्रमाणपत्र रद्द झाली तर मनोज जरांगे थै 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 नाचायला लागला। मला मुख्यमंत्री महोदय सांगा की तुमची काढली जाते। हो, आम्हाला वाईट वाटतं हो। 14 करोड जनतेचे मुख्यमंत्री तुम्ही आहात। तुमचा पक्ष कुठला आहे, पार्टी कुठली आहे, तुमची विचारधारा कुठली आहे हे आपण 2 मिनिटं बाजूला ठेवू। महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचा रंग काढला गेला, त्यांची शारीरिक ठेवण काढली गेली, त्यांच्या आईचा उद्धार झाला। दुसऱ्या बाजूला भाजपचे कार्यकर्ते बोलायला तयार नाही। तो प्रसाद लाड म्हणतो लक्ष्मण हाकेला ठोकून काढतो। या महाराष्ट्रामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंची आईमाई काढली जात असताना, वर्णविद्वेष रंगावरनं बोललं जात असताना महाराष्ट्रातले पुरोगामी गेले कुठं? कुठल्या बिळात लपून बसलेत? अहो, पक्ष पार्टी नंतर इथं जातीवरनं बोललं जातंय, रंगावरनं बोललं जातंय, दिसण्यावरनं बोललं जातंय। हा वर्णविद्वेष नाही का? मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांची आईमाई काढली जाते। एकनाथरावजी शिंदेंना पण तसंच बोललेले आहेत। आम्ही म्हणत नाही फक्त ओबीसी। या मनोज जरांगेंनी पहिल्यांदा काय केलं? माननीय छगनरावजी भुजबळांवरती ते बोलत राहिले। नंतर कुणावर बोलत राहिले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर बोलत राहिले। नंतर कुणावर बोलत राहिले तर परळीच्या मुंडे बंधू भगिनीवर बोलत राहिले। नंतर कुणावर बोलत राहिले? अरे आज चंद्रशेखर बावनकुळेंवर बोलतायत। म्हणजे ओबीसी मधल्या नेत्याला पहिल्यांदा टार्गेट करायचं, पुन्हा त्याची जात शोधायची, पुन्हा त्याचं वर्णन शोधायचं। कुणाला चष्म्यावरनं बोलतोय, कुणाला रंगावरनं बोलतोय,
कुणाला कशावरनं बोलतोय, नक्की काय चाललंय? महाराष्ट्रामध्ये अत्रेंची भाषा बघितली, महाराष्ट्राने ठाकरेंची भाषा बघितली, पण मनोज जरांगे नावाच्या एका फळकूट माणसानं या महाराष्ट्रामध्ये जाती द्वेषाची भाषा पुढे आणलेली. आम्हाला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं. पण आज रोजी ओबीसीचं महाराष्ट्रातलं आरक्षण संपलंय हा आमचा पूर्णपणे दावा आहे. मुख्यमंत्री महोदय आणि त्या मनोज जरांगेला भेटायला जाणारे विखे पाटील, परत आपले सामंत साहेब शिवसेनेचे, आता तुम्ही किती वेळा जाता त्या जरांगेला भेटायला? काल परवा जरांगे बोलला की मला शिरसाट साहेबांचे पावणे 200 कॉल आले. त्याला म्हणजे मनोज जरांगेच्या मताला 5 अधिकार आहेत आणि ओबीसीच्या मताला 1 अधिकार आहे. म्हणजे तुम्हाला ओबीसीच्या मताची काळजी नाही वाटत? मुख्यमंत्री महोदय, 2 उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, तुम्हाला ओबीसीच्या मताची फिकीर नाही? तुम्हाला राजकारण करायचंय ना? तुमचा पक्ष अडचणीत येईल असं वाटतं ना? आणि सगळे धोशेतीखाली वावरतात, एकही माणूस बोलायला तयार नाही, ओबीसीचे नेते बोलायला तयार नाहीत. नक्की चाललंय काय या महाराष्ट्रामध्ये? ओबीसी बांधवांची रिॲक्शन ही प्रचंड आहे. मी आज सोलापूरमध्ये आलोय, कुठून माणसं आलेत, कशी आलेत, ही सगळी नगरपालिका मधली माणसं आहेत. वेगवेगळ्या जिल्हा परिषदामध्ये सोलापूरचा जिल्हा परिषद अध्यक्ष केदार म्हणून आहे, त्यांनी ओबीसीच्या जागेवर आता जागा ती खाऊन टाकलेली. इथून पुढच्या कालावधीमध्ये गावगाड्यातला ओबीसी, भटके विमुक्त जाती जमाती या नगरसेवक दिसणार नाहीत, महापौर दिसणार नाहीत, जिल्हा परिषद अध्यक्ष दिसणार. हे मी राजकारणावर बोलतोय. काल शिक्षकांची नोकर भरती निघाली, या नोकर भरतीमध्ये त्यांना जेवढ्या जागा हव्या होत्या त्याच्यापेक्षा 10% सुद्धा जागा आता कॅटेगरी मधल्या लोकांना मिळत नाही. याचं कारण काय? संविधान म्हणतं की शिक्षण आणि नोकरीचे एंट्री पॉइंटला आरक्षण द्या. तुम्ही कुठला रोस्टर सांगताय? तुम्ही कुठल्या जागा तुमच्या फुलफिल आहे म्हणून सांगताय आणि मग आमच्या जागा फुलफिल आहेत तर ईडब्ल्यूएसच्या आणि एससीबीसीच्या जागा कशा वाढतात? त्यांचे प्रतिनिधी नाहीत का तिथं? हे सगळं महाराष्ट्रामध्ये सामाजिक अन्याय चाललाय. ओबीसीचं आरक्षण संपलंय आणि बोलता बोलता माझ्या आंबेडकरी जनतेला आणि दलित चळवळीमधल्या सर्व पक्षांच्या गटप्रमुखांना माझं सांगणं आहे, आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलंय, तुम्ही पुढे आलं पाहिजे. आमची आर्त विनंती आहे, मागच्या चुका ज्या झाल्या त्या झाल्या, पण आज आम्ही जात्यामध्ये आहोत, उद्या एससी एसटी सुपामधून जात्यामध्ये येणार आहे आणि आपलं आरक्षण संपणार आहे. जो प्रसाद लाड नावाचा रिश्वतखोर माणूस जो मांडवणी करायला जरांगे पाटलाकडे जातो, त्या प्रसाद लाडच्या कंपनीनं काय ती क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीज 1 लाख रोजगार घेऊन गेलाय हा प्रसाद लाड. त्याच्या कंपनीचा 76% महसूल हा शासन भरतय, त्याला 12% सर्व्हिस टॅक्स दिला जातोय. 1 लाख नोकऱ्या शासनाच्या समाज कल्याण विभागापासून ग्राम विभागापासून ते शिक्षण विभागापर्यंत महाराष्ट्राची सगळ्या नोकऱ्या. आम्ही म्हणतोय यार, आमचे डॉक्टर झाले, आमचे इंजिनियर झाले, आमची पोरं अभ्यास करतायत, आपण तुम्हाला नोकऱ्या कुठं मिळणार, कधी मिळणार? कारण प्रसाद लाडच्या क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीजनं 1 लाख रोजगार पळवलेत. तिथं आरक्षण पाळलं जातं का? मुख्यमंत्री महोदय, माननीय बाळासाहेबजी आंबेडकर, वेगवेगळ्या दलित संघटनांना माझी विनंती आहे, तुम्ही आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून या महाराष्ट्रामध्ये 2 समाजामध्ये भांडणं लागलेत. अरे पण तुमच्या नोकऱ्या या प्रसाद लाड माणसाच्या कंपनीने सगळ्या नोकऱ्या लाटलेत. कशासाठी तुम्ही आरक्षणासाठी भांडताय? काय चाललंय नक्की महाराष्ट्रामध्ये? आणि हा प्रसाद लाड म्हणतो हाकेला ठोकून काढतो, तू मुख्यमंत्र्यावर बोलून दाखव, तुला ठोकून काढतो. आणि मग हा मनोज जरांगे आय माईक काढत असताना तू काय करतोयस नक्की? म्हणजे आम्ही ओबीसीच्या माणसानी, दीनदलिताच्या माणसानी जर काही बोललं तर तू ठोकायची भाषा करतो. आणि हा मनोज जरांगे रात्रंदिवस चंद्रशेखर बावनकुळेंची आयमाई काढतोय, मुख्यमंत्र्यांची आयमाई काढतोय, आमच्या मुंडे बंधू भगिनींना वाईट भाषेत बोलतोय, छगनरावजी भुजबळांना वाईट भाषेत बोलतोय. तू काय करतोय नक्की? या महाराष्ट्रातलं आम्हाला कधी नव्हे ते सगळे आमदार जरांगेला घाबरतात. नक्की काय चाललंय? अरे हे जरांगे नावाचं लूट भरलेलं. आता आम्हाला सुद्धा ग्रामीण भाषेत बोलावं लागेल. आणि या लूट भरलेल्या डोक्यावरती राज मुकुट बसवला, एकनाथराव शिंदे तुम्ही बसवला. आणि ते लूट भरलेलं आता कुणाला पण चाव घेत सुटलंय. आजपर्यंत आम्हाला वाटायचं अरे ह्याच्या डोक्यात काहीतरी परिणाम असेल, भुजबळ साहेबांना चावतोय, भुजबळ साहेबांकडेच पळतोय. पण ते मुंडे बंधू भगिनीकडे गेलं, पुन्हा तिकडून कुणीकडे गेलं, माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे गेलं, पुन्हा कुणीकडे गेलं, आता एकनाथरावांकडे गेलं. आणि आज कुणाकडे बोलतोय तर बावनकुळे साहेबांकडे बोलतोय.
काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? खूप काही बोलता येण्यासारखं आहे. पत्रकार बांधवांना तुम्ही प्रश्न विचारा, मी उत्तर देऊ. तर तुम्ही असं म्हणालात की प्रसाद लाडेच्या कंपनीने 1 लाख रोजगार जवळपास पळवलेले आहेत, तर ती कशा पद्धतीनं ते नोकऱ्या पळवलेल्या आहेत त्या संदर्भात काय सांगाल? हे बघा, महाराष्ट्रामध्ये एकदा प्रसाद लाड असं बोलले की लक्ष्मण हाकेंनी प्रसाद लाड गुगलवर जाऊन सर्च करावा. अरे मित्र, एक आंदोलक मेंढपाळाचा पोरगा, मग मी त्याला सर्च केला तर त्याच्या ग्रुप ऑफ कंपनीच्या 8-9 कंपन्यांची नावं आली. मी त्याच्या पुढे जाऊन थोडा सर्च केला, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली, तर महाराष्ट्रामधल्या सरकारमध्ये